मित्रांनो, घर बसल्या मोबाईलच्याद्वारे फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये घरकुल यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची किंवा पाहायची याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा. मित्रांनो, यासाठी सर्वात प्रथम गुगलमध्ये PMAYG.gov.in असे सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करा. ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटचा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. यानंतर जे 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आवाज सॉफ्ट नावाचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये 3 ऑप्शन ओपन होतील. यामध्ये रिपोर्ट नावाचं जे 2 नंबरचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक दुसरं पेज ओपन होणार आहे. या पेजवरती थोडं खाली स्क्रोल केल्यावर एच नावाने जे सोशल ऑडिट रिपोर्ट हे फोल्डर आहे यामध्ये जे बेनिफिशरी डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन या नावाचं जे ऑप्शन आहे त्यावरती परत एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती टच केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये सिलेक्शन फिल्टर यामध्ये काय माहिती भरायची आहे, जसे की सर्वात प्रथम राज्य निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका आणि तालुक्याच्या नंतर गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना असं सर्व निवडल्यानंतर खाली दिलेल्या कॅप्चाचं योग्य उत्तर भरून घ्यायचं आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर घरकुलाची यादी PDF स्वरूपात किंवा एक्सेल स्वरूपात तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड करता येईल. मी ही यादी PDFमध्ये डाउनलोड केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमची किंवा गावातल्या घरकुल लाभार्थीची यादी अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर या यादीमध्ये कोणकोणत्या घरकुल लाभार्थींची नावे आहेत, त्या लाभार्थ्यांना घरकुलाचे किती हप्ते व त्या हप्त्याची किती रक्कम मिळालेली आहे हे तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची घरकुलाची मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी पाहू शकता. धन्यवाद.